नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये आपण चौथ्या चॅप्टरमध्ये आहोत, ज्याचं नाव आपण समाज परिवर्तनाची प्रक्रिया असं पाहिलेलं आहे. या चॅप्टरमध्ये आपण 3 प्रक्रियांचा अभ्यास यापूर्वी केलेला आहे. ज्या 3 प्रक्रियेचा अभ्यास आपण केलेला आहे त्या प्रक्रिया आहेत आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंकीकृतकरण. एकंदरीत या चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर 5 प्रक्रियांचा समावेश आहे. परंतु यावर्षी कोविडमुळे या चॅप्टरमधील 2 प्रक्रिया वगळण्यात आलेल्या होत्या. त्या वगळण्यात आलेल्या होत्या औद्योगिकरण आणि शहरीकरण. परंतु हा जो शेवटचा भाग आपल्याला पाहायचा आहे, तो शेवटचा भाग या प्रक्रियांचा भारतीय समाजावर झालेल्या परिणामाचा भाग आहे. म्हणजे आजचा आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम. समाज बदलाच्या ज्या प्रक्रिया या ठिकाणी आहेत, ज्या की 5 प्रक्रिया आहेत, परंतु यावर्षी आपल्याला अभ्यासक्रमाला या वर्षापुरतं 3 प्रक्रिया 2 वगळण्यात आलेल्या. परंतु या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम पाहत असताना या ठिकाणी मात्र 5ही प्रक्रियेचा परिणाम आपल्याला अभ्यासावा लागेल. कारण की या बाबतीमध्ये हा भाग वगळला की नाही या बाबतीमध्ये सुस्पष्टता आणखीन नाही. कारण की परिणाम पाहत असताना 5ही संकल्पनाचा परिणाम आपल्याला अभ्यासावा लागेल. 3 अभ्यासलेले आहेत, 3 यावर्षी नाहीत. ज्या नाहीत त्या औद्योगिकरण आणि शहरीकरण या प्रक्रिया आपल्याला नाहीत. आपण 3 अभ्यासलेल्या आहेत. आता पहा, एकूण या 5 प्रक्रिया औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंकीकृतकरणाची प्रक्रिया. तर पहा, या 5 प्रक्रिया जर आपण पाहिलं तर यामधल्या पहिल्या 3 प्रक्रिया जर आपण पाहिल्या, पहिल्या 3 प्रक्रिया म्हणजे औद्योगिकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरण. या पहिल्या 3 प्रक्रिया जर आपण पाहिलं तर या 3 प्रक्रियेला भारतामध्ये सुरुवात ब्रिटिश कालावधीमध्ये झालेली होती. पहिल्या 3 प्रक्रियेला भारतामध्ये सुरुवात ही ब्रिटिश कालावधीमध्ये झाली होती. उरलेल्या 2 ज्या प्रक्रिया आहेत, जागतिकीकरणाची आणि अंकीकृतकरणाची, या प्रक्रिया मात्र अलीकडील काळातील आहेत. आणि त्यामुळे एकूण या 5 प्रक्रियेचा आपण विचार जर केला तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की 5ही प्रक्रियेचा देशामध्ये जो झालेला प्रसार आहे हा प्रसार सारखा नाही. कारण की 3 प्रक्रिया हे ब्रिटिश कालावधीमध्ये सुरू झालेली आहेत, तर 2 प्रक्रिया या अतिशय अलीकडील कालावधीमध्ये आहेत. मग अशा या 5 प्रक्रियांचा भारतीय समाजामध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये कुठला परिणाम भारतीय समाज व्यवस्थेवरती या ठिकाणी झालेला आहे, किंवा या प्रक्रियेमुळे कशा पद्धतीने भारतीय समाज बदलत आहे अथवा त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे. यामधली पहिली प्रक्रिया आहे ती आहे औद्योगिकरणाचा परिणाम, जी की यावर्षी आपल्याला या वर्षापुरती वगळण्यात आलेली होती. आता पहा, औद्योगिकरणामुळं भारतामध्ये काय घडलं तर यामुळं या ठिकाणी कारखानदारी मोठ्या प्रमाणात आली. यांत्रिकीकरण आलं, कारखानदारी मोठ्या प्रमाणात आली. जे आधी कुटीर उद्योग, हस्त उद्योग, गृह उद्योगामध्ये जे उत्पादन होत होतं त्या उत्पादनाचं या ठिकाणी यांत्रिकीकरण झालं. म्हणजे उत्पादन आता यंत्रावरती व्हायला लागलं, कारखान्यावरती व्हायला लागलं. आणि यामधून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया बदलली आणि या ठिकाणी कारखाने आहेत.
मग एकच व्यवसाय, एकाच व्यवसायापुरती कारखानदारी या ठिकाणी आली नाही, तर अनेक कारखाने या ठिकाणी आले. आणि ज्या ठिकाणी कारखाने प्रस्थापित झाले, या ठिकाणी लोकांना हाताला काम मिळायला लागलं, आणि लोकांच्या हाताला काम मिळायला लागलं, रोजगार मिळायला लागला, आणि त्यामुळं या ठिकाणी औद्योगिक नगर अथवा औद्योगिक शहर उदयाला यायला लागली. आणि या ठिकाणी सहज काम उपलब्ध आहे, त्यामुळं लोकांचं स्थलांतर, ग्रामीण भागातून लोकांचं स्थलांतर या औद्योगिकरण झालेल्या भागामध्ये या ठिकाणी व्हायला लागले. यामधून औद्योगिक शहरं निर्माण झाली, शहराचा विकास या ठिकाणी झाला, शहराचं रूपांतर महानगरामध्ये व्हायला लागलं, अनेक महानगरांची निर्मिती झाली. याचा परिणाम भारताच्या कुटुंब व्यवस्थेवरती झाला. आणि एकत्र कुटुंब पद्धती, जी संयुक्त कुटुंब पद्धती या ठिकाणी होती, जे की 3 ते 4 पिढ्यांचे लोक एकत्रित राहत होते, नांदत होते, या संयुक्त कुटुंब पद्धतीचं, एकत्र कुटुंब पद्धतीचं विभाजन या ठिकाणी झालं, कुटुंबाचा आकार लहान झाला. आणि एकत्र कुटुंब अथवा संयुक्त कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने या ठिकाणी घेतली. आणि त्यामुळे आपल्याला काय दिसतं, तर अशा या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये, आधुनिक कुटुंब पद्धतीमुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे जे काही फायदे होते ते मात्र या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला पाहावयास सापडत नाही. त्याचप्रमाणे आकारानं मोठा असलेल्या संयुक्त कुटुंब अथवा एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे छोट्या कुटुंबाला या ठिकाणी सहन करावे लागत नाही. म्हणजे औद्योगिकरणाचा परिणाम या ठिकाणच्या कुटुंब व्यवस्थेवर झाला आणि कुटुंबाचं मोठं विभाजन या ठिकाणी झालेलं दिसतं. दुसरी प्रक्रिया आहे नागरीकरणाचा परिणाम. भारतीय समाज आणि भारतीय समाजावरती नागरीकरणाचा परिणाम काय झाला, तर पहा, लोकांच्या हाताला काम शहरी भागामध्ये प्राप्त झालं आणि त्यामुळे लोकांचं स्थलांतर झालं. नागरीकरण ही एक स्थलांतराची प्रक्रिया आहे. स्थलांतर कुठून कुठं होतंय, तर स्थलांतर हे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होतंय, अथवा ज्या ठिकाणी रोजगाराची उपलब्धता आहे, ज्या ठिकाणी लोकांच्या हाताला काम मिळतं, अशा भागामध्ये लोक स्थलांतरित व्हायला लागले. आणि यामधून शहरी वातावरण अथवा शहरी जीवन पद्धती निर्माण व्हायला लागली. अशा या शहरी वातावरणाचा अथवा शहरी जीवन पद्धतीचा आपण म्हणूया की भारतीय समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या पारंपरिक रूढी होत्या, प्रथा होता, परंपरा होत्या, धर्मव्यवस्थेचा जो पगडा होता, हा या नागरीकरणामुळे या ठिकाणी कमी झाला. रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, धर्माचा पगडा असेल, अंधश्रद्धा असेल, यावरती परिणाम झाला. आणि हा जो पगडा आहे, धार्मिक पगडा, हा या ठिकाणी या शहरीकरणामुळं, शहरी वातावरणामुळं, शहरी जीवन पद्धतीमुळं या ठिकाणी कमी झाला. आणि शहरामध्ये राहणारे लोक, नगरामध्ये राहणारे लोक मग भौतिकवादी बनले, पुरोगामी बनले, व्यावहारिक बनले, व्यक्तिवादी बनले. पहा काय काय घडलं, तर भौतिकवाद आला, पुरोगामी विचारसरणीचा पगडा या ठिकाणी पडला, लोक व्यावहारिक या ठिकाणी झाले, व्यक्तिवादी दृष्टिकोनाचा प्रभाव या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यामुळे अशा या नागरी भागामध्ये, शहरी भागामध्ये अफाट माणसं आहेत, मोठी लोकसंख्या कमीत कमी जागेमध्ये एकवटलेली आहे, गर्दी आहे. गर्दी असतानाही या ठिकाणी प्रत्येक माणूस गर्दीतही एकटा आहे. प्रत्येक माणूस गर्दीतही या ठिकाणी एकटा आहे. एक काव्य आहे, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. म्हणजे माणुसकीच नाही. माणसं तर सगळीकडे आहेत, लोकांची संख्या तर अफाट आहे, पण गर्दीमध्ये आपल्याला माणूस या ठिकाणी शोधावा लागतो. म्हणजे अशी ही शहरी जीवन पद्धती या ठिकाणी निर्माण झाली. आणि शहरी जीवनामध्ये काही आव्हानंही या ठिकाणी उभं राहिली. आणि मग या शहरी भागामध्ये, नागरी भागामध्ये जी काही आव्हानं निर्माण झाली, त्याचं स्वरूप हे खेड्यापाड्यातील राहणाऱ्या जीवनापेक्षा अतिशय भिन्न असलेलं आपल्याला दिसून येतं, वेगळं असलेलं दिसून येतं.
म्हणजे या पद्धतीनं नागरीकरणाचा प्रभाव हा मानवी अथवा भारतीय जीवन पद्धतीवर पडलेला आपल्याला दिसतो. तिसरं आहे जे की आपण अभ्यासलेली प्रक्रिया आहे, आधुनिकीकरणाचा परिणाम. आधुनिकीकरण तर पहा, ही संकल्पना, ही प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे. आधुनिकीकरणामुळे काय घडलं तर आधुनिकीकरण ही प्रक्रिया आपण डोळस प्रक्रिया म्हणतो. यामध्ये आपण काहीही स्वीकारत नाही, जे चांगलं आहे ते स्वीकारतो. सतसत विवेक बुद्धीचा वापर या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. यामुळे काय घडलं तर आधुनिक स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीचा आपण स्वीकार केला, आधुनिक ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण स्वीकार केला. आणि अशा या शिक्षणामुळं कालबाह्य झालेल्या कल्पना असतील, समज असतील, अंधश्रद्धा असतील, रूढी असतील, प्रथा असतील, ज्या की कालबाह्य झालेल्या आहेत, अशा सर्व कालबाह्य स्वरूपाच्या बाबीचा समाजावरचा प्रभाव कमी झाला. कारण की शिक्षित लोकांचं प्रमाण वाढलं, विज्ञानवाद वाढला, आधुनिक ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान या आधुनिकीकरणामुळे आलं. वैज्ञानिक विचारसरणीचा विचार प्रसार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये झाला. आणि त्यामुळे समाजामधलं चित्रण जर सध्याचं आपण पाहिलं तर परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद निर्माण झाला, जो की आजही मिटलेला नाही. परंपरा विरुद्ध आधुनिक वाद निर्माण झाला, तो आजही मिटलेला आपल्याला दिसत नाही. परंतु आपण म्हणूया आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमधून लोकांमध्ये डोळसपणा मोठ्या प्रमाणात आलेला आपल्याला दिसतो. त्यानंतरचा आहे जागतिकीकरणाचा परिणाम. ही सुद्धा प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे. आता हा भारतामध्ये जागतिकीकरण आलं ते आपण पाहिलं 1991 पासून या ठिकाणी भारतानं या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवला. डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना. आणि भारत हे एक जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग बनला. आणि त्याचा मग भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम होऊन अनेक बदल या ठिकाणी व्हायला लागले. भारत हे आता जागतिक बाजारपेठेचा एक भाग बनला. आणि अशा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं देशादेशामध्ये ज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियेचं ज्ञान असेल, मानवी संसाधनं असतील, या सगळ्याच बाबीचं आदान प्रदान जागतिक स्तरावरती या ठिकाणी सुरू झालं. या ठिकाणचं ज्ञान त्या ठिकाणी, या ठिकाणचं यांत्रिक ज्ञान त्या ठिकाणी, या ठिकाणचा माणूस त्या ठिकाणी, हे सगळं आदान प्रदान या ठिकाणी सुरू झालं. आणि अशा या जागतिकीकरणाचा मग भारतीय समाजावरती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रभाव पडलेला दिसतोय. त्याचा परिणाम झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शेवटचा आहे अंकीकृतकरणाचा परिणाम. अंकीकृतकरण ही प्रक्रिया ही आपण अभ्यासलेली आहे. आता पहा, सध्या आपण कुठल्या युगामध्ये राहतोय तर सध्या आपण माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये राहतो, ज्याला की IT युग असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं वर्तमान काळ हा संगणकीकरणाचा आहे. वर्तमान काळ हा अंकीकृत रूपांतराचा काळ आहे. या दोन्ही प्रक्रिया भारतीय समाजावरती दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरल्या, भारतीय समाजामध्ये मोठे बदल करणाऱ्या या ठिकाणी ठरल्या. तर पहा, या संगणकीकरण आणि अंकीकृतकरणामुळे काय घडलं तर मोठ्या प्रमाणात ज्ञानाची उपलब्धता निर्माण झाली, कृत्रिम बुद्धीचा मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी झाला, ई शासकीय व्यवस्था आल्या, ई व्यापार आला, ई शिक्षण आलं. सध्या आपण ई शिक्षणानं शिक्षण घेतो. शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर नाहीये, तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये माध्यम काय आहे तर तंत्रज्ञान आहे, ज्याला की आपण ई शिक्षण म्हणतो.
ई शिक्षण आहे, ई शॉपिंग आहे. म्हणजे आपण दुकानामध्ये जाऊन खरेदी करत नाही, आपण ऑनलाईन ऑर्डर देतो. अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, यासारख्या वेबसाईटवरती जाऊन आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय, ई शॉपिंग करतोय. ही जर यादी आपण पाहिली तर ही यादी न संपणारी यादी आहे. हे सर्व बदल, या सर्व बाबी आपण या संगणकीकरणाच्या प्रक्रियेमधून, अंकीकृत करण्याच्या प्रक्रियेमधून स्वीकारलेले आहेत. एक बटन दाबलं, एक कळ दाबली ग्राहकांनी, उपभोक्त्यांनी, तर त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होतात. एक क्लिक करणं, एक बटन दाबणं, एक कळ दाबणं, यामधून उपभोक्ता जो आहे, जो ग्राहक वर्ग आहे, त्याच्यासमोर अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध राहत असलेले दिसत आहेत. या अंकीकृतकरणामुळं नवीन माहिती मिळवणं, त्या माहितीचं व्यवस्थापन करणं, या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ आणि सोप्या आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण करू शकतोय. आणि यामधून काही आव्हानं सुद्धा पुढे आलेली आहे. आता यामधून निर्माण झालेली आव्हानं जर आपण पाहिली, मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आले आणि त्यामुळं त्याचा विपरीत असा परिणाम छोट्या उद्योगधंद्यावर या ठिकाणी झाला. बाजारपेठेवरही परिणाम झाला. ग्राहकाची, उपभोक्त्याची या ठिकाणी वर्तणूक बदलली. शैक्षणिक आणि नोकरीच्या संधी, त्याचबरोबर व्यक्तीच्या खाजगी जीवनाला निर्माण झालेला धोका, हे सर्वच आपण म्हणूया यामधून निर्माण झालेली ही एक नवीन स्वरूपाची आव्हान आहे, जी की या प्रक्रियेमुळे आपल्या समोर निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे. या अंकीकृत प्रक्रियेमुळे आपण म्हणूया, रूपांतराच्या या प्रक्रियेमुळे आपण म्हणूया, सामाजिक नेटवर्किंग, ज्याला की संपर्काचं जाळं असं म्हटलं जातं, सामाजिक नेटवर्किंग, संपर्काचं जाळं, यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे या पद्धतीचा परिणाम आपल्याला अंकीकृतकरणाचा भारतीय समाजावरती झालेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला समाज बदलाच्या प्रक्रियेचा भारतीय समाजावरील परिणाम, या ज्या काही 5 प्रक्रिया आहेत, या 5 प्रक्रियेच्या आधारे आपल्याला सांगता येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो हा 4था पाठ होता, भारतीय समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेचा, हा चॅप्टर या ठिकाणी संपतोय. पुढचा जो 5वा चॅप्टर आहे तो आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासूया. धन्यवाद.